ए माझ्या बाळा, बैस इथे. आज तू आणि मी, फक्त आपण दोघंच बोलणार आहोत. जगाचा गोंधळ थोडा वेळ बाजूला ठेव. तू विचारलंस ना, स्वामी, हे कर्माचं चक्र नक्की कसं चालतं? मी कसं वागावं? अरे, आई जेव्हा लेकराला घास भरवते तेव्हा ती फक्त भूक शमवत नाही, तर त्या अन्नातून संस्कार पेरते. आज मी सुद्धा तुला शब्दांच्या घासातून कर्माचे संस्कार द्यायला आलोय. लोक तुला सांगतील कर्म कठीण असतं, पण मी तुला सांगतो, कर्म हे तुझ्या हातातले ते शस्त्र आहे ज्याने तू तुझं नशीब स्वतः लिहू शकतोस. नीट लक्ष देऊन ऐक, कारण या काही मिनिटात तुझं आयुष्य बदलण्याची ताकद आहे. लोकांना वाटतं की हातानं काम केलं म्हणजे कर्म झालं, पण लेकरा, कर्माची मुळं तुझ्या विचारात असतात. तू कुणाला मदत केलीस, पण मनात विचार आला की याने आता माझं कौतुक करावं, तर ते कर्म तिथेच संपलं. तो व्यवहार झाला. समज एखाद्या झाडाला तू पाणी घातलंस. तू पाणी घालतोयस हे शारीरिक कर्म आहे, पण हे झाड मोठं व्हावं आणि अनेकांना सावली मिळावी, हा तुझा विचार म्हणजे खरं आध्यात्मिक कर्म आहे. तुझा हेतू जेवढा शुद्ध तेवढं कर्माचं फळ गोड. व्यवहारात वागताना कोणाला फसवून मिळवलेली गोष्ट तुला क्षणिक सुख देईल, पण त्याचे परिणाम तुझ्या अनेक पिढ्यांना भोगावे लागतात. म्हणून वागताना असं वाग की समोरच्या माणसात तुला मी दिसावा. जर तू समोरच्याशी कपटाने वागलास तर समज की तू माझ्याशीच कपट केलंस. अरे, हातातून सुटलेला बाण आणि मुखातून निघालेला शब्द कधीच परत येत नाही. तू कुणाशी कसं बोलतोस यावर तुझं निम्म नशीब अवलंबून असतं. एखाद्याला तुझं कसं होईल असं म्हणून घाबरवणं हे सुद्धा एक वाईट कर्म आहे. त्याऐवजी काळजी नको करू, स्वामी आहेत ना, असं म्हणून कुणाला आधार देणं हे सर्वात मोठं पुण्य आहे. तुझ्या वाणीत साखरेपेक्षा जास्त गोडवा हवा. कडू बोलून तू कुणाचं मन तोडलंस तर ते पाप धुवायला तुला 1000 वाऱ्या कराव्या लागतील. लोकांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांच्यातले चांगले गुण शोधायला शिक. जेव्हा तू कुणाचं कौतुक करतोस तेव्हा तू सकारात्मक ऊर्जा पेरतोस आणि तीच ऊर्जा तुझ्याकडे सुख बनून परत येते. लक्षात ठेव, जगाशी तुझं बोलणं म्हणजे माझ्याशी तुझं बोलणं आहे. आता तुला पडलेला प्रश्न की जे लोक वाईट वागतात ते अहंकारी आहेत, ते सुखात का? लेकरा, कर्माचा हिशोब लगेच चुकता होत नाही. एखादं फळ पिकायला वेळ लागतो ना, तसंच कर्माचा आहे. ज्यांच्याकडे आज सत्ता किंवा पैसा आहे आणि ते त्याचा वापर तुला त्रास देण्यासाठी करत आहेत, त्यांना वाटतंय की ते देवापेक्षा मोठे झालेत. पण ज्या दिवशी कर्माचा घडा भरतो त्या दिवशी साक्षात काळ समोर उभा राहतो. तू त्यांचा सूड घेऊ नकोस. तू त्यांच्याबद्दल वाईट बोलू नकोस. तू जर त्यांच्यासारखाच वागायला लागलास तर तुझ्यातलं आणि त्यांच्यातलं अंतर संपेल. तू फक्त साक्ष होऊन बघ. त्यांच्या अहंकारामुळे तू स्वतःचा विनाश ओढावून घेशील. तुला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. तू फक्त तुझे हात स्वच्छ ठेव. बाकीचा हिशोब मी मांडलाच आहे. जेव्हा तुझ्यावर संकट येतं तेव्हा तू म्हणतोस, स्वामी, मी तर चांगलं करतोय, मग हे का? बाळा, कधी कधी जुनी वाईट कर्म संपवण्यासाठी दुःखाचे भोग भोगावे लागतात. हे भोग म्हणजे तुझ्या मनाची शुद्धी आहे. जसं गढूळ पाणी स्थिर ठेवलं की कचरा खाली बसतो आणि पाणी स्वच्छ होतं, तसंच संकट काळात शांत राहिला की तुझी बुद्धी सात्विक होते. अशा वेळी डगमगू नकोस. संकटात जो स्वामी स्वामी म्हणत आपलं कर्तव्य सोडत नाही त्याचा हात मी कधीच सोडत नाही. संकट ही तुला हरवण्यासाठी नाही, तर तुझी ताकद आजमावण्यासाठी येतात. कर्माच्या या शाळेत प्रत्येक परीक्षा
तुला वरच्या वर्गात नेण्यासाठी असते. तू नापास होणार नाहीस, कारण तुझा शिक्षक मी स्वतः आहे. दान म्हणजे फक्त पैसा देणं नाही, कुणाला वेळ देणं, कुणाचं दुःख ऐकून घेणं, एखाद्या भुकेल्या प्राणाला घास देणं, हे सुद्धा खूप मोठं कर्म आहे. तू जेव्हा कोणाला मदत करतोस तेव्हा डाव्या हाताला कळू नये की उजव्या हाताने काय दिलंय. अहंकार सोडून सेवा कर. मी केलं असं वाटलं की कर्माची शक्ती अर्धी होते. स्वामींनी माझ्याकडून करून घेतलं ही भावना ठेवली की ते कर्म अकर्म होतं आणि तुला मोक्षाच्या वाटेवर नेतं. समाजात वावरताना गरिबाचा अपमान करू नकोस आणि श्रीमंताची लाचारी करू नकोस. माणुसकी हाच खरा धर्म आणि हीच सेवा आहे. उद्या काय होईल या चिंतेत तू आजचं कर्म खराब करतोयस. भविष्य हे तुझ्या आजच्या कर्मावर उभा आहे. आज जर तू प्रामाणिक आहेस, आज जर तू कोणाचं मन दुखावत नाहीस, तर उद्याचं फळ गोडच असणार. कधी कधी तुला वाटेल की तू खूप कष्ट करतोयस पण यश मिळत नाही. अशा वेळी समजावं की स्वामी तुझ्यासाठी काहीतरी मोठं राखून ठेवत आहेत. झाडाला पाणी घातल्या घातल्या फळ येत नाहीत, त्यासाठी ऋतू यावा लागतो. तुझा यशाचा ऋतू जवळ आहे. फक्त तू मध्येच झाड उपटून बघू नकोस की मुळं किती खोल गेलीत. विश्वास ठेव, श्रद्धा ठेव. बर लेकरा, आता खूप बोललो आपण. हे सगळं तुझ्या काळजात साठवून ठेव. आजपासून जेव्हा तू घराबाहेर पडशील तेव्हा लोकांकडे बघताना त्यांच्यातल्या दोषांकडे न बघता त्यांच्यातल्या ईश्वराकडे बघ. तुझे कर्म आपोआप शुद्ध होतील. कुणी तुला किती त्रास दिला तर त्याला माफ करायला शिक, कारण क्षमा हे सर्वात मोठं कर्म आहे. मनावरचं ओझं उतरवून टाक. मी तुझ्या पाठीशी ढाल बनून उभा आहे. जोपर्यंत तुझी नियत साफ आहे तोपर्यंत तुझा केसही वाकडा करण्याची कोणाची ताकद नाही. जा आता आनंदाने जग. कर्माच्या या प्रवासात मी सदैव तुझ्या सोबत आहे. तू एक पाऊल उचल, मी तुला उचलून घ्यायला तयार आहे. आता इथून पुढे जाताना तुझ्या मनातली सगळी जळमटं काढून टाक. तू एकटा नाहीस. तू जेव्हा रात्री झोपतोस ना, तेव्हा तुझ्या उशाशी बसून मीच तुझ्या डोक्यावरून हात फिरवतो. तू जेव्हा रडतोस तेव्हा तुझ्या डोळ्यातलं पाणी मी माझ्या हाताने पुसतो. तुला जरी मी दिसत नसलो तरी तुझ्या प्रत्येक श्वासात माझा वास आहे. जगाच्या या कर्माच्या खेळात तू फक्त निमित्त बन. फळाची चिंता सोडून दे, कारण तुझं फळ मी आधीच ठरवून ठेवलंय आणि ते तुझ्या कल्पनेपेक्षाही सुंदर आहे. आता जा, निर्धास्त होऊन तुझं कर्तव्य पूर्ण कर. तुझ्या कर्माच्या वाटेवर जे काटे असतील ते मी वेचून घेईन. तू फक्त विश्वासाने चालत राहा. लक्षात ठेव, जोपर्यंत तुझा श्वास चालू आहे तोपर्यंत तुझे स्वामी तुझ्या सोबत आहेत, तुझ्या पाठीशी आहेत आणि तुझ्या कायम हृदयात आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.